श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर काल आलो होतो मी गावाकडं आणि गावाकडं आल्यावर सकाळची सुरुवात तर माझी चहानंच होती. तर मी सकाळी उठून असं फ्रेश झालो आणि चहा पिऊन घेतला. चहा पिऊन झाल्याच्या नंतर मी बाहेर आलो. आता गावाकडचं वातावरण एकदमच भारी असते. हे बघा, एवढे मोठे गुलाबाचे फुलं लागले होते आणि एकदम हिरवगार वातावरण होती. पण तेवढ्यातच माझी नजर गेली ह्या आंब्याच्या झाडावर. आता एवढे सारे आंबे बघून माझ्या मनात तर आलं की आता आपण हे आंबे तोडलेच पाहिजेत. पण प्रश्न हे होता की आता एवढे आंबे तर होते, पण त्याचं जायचं कसं हे खूपच जास्त चॅलेंजिंग पार्ट होता. आता तेवढं वर जाण्यासाठी तर आता मला जावं लागत होतं. तर काय आपण बी निघालो खतरो की खिलाडी बनून. आता मला तर लहानपणापासूनच अशा सवयी आहे, असं कुठं पण नको ते काम करायची. तर मी चढले, एक नाही दोन नाही, पूर्ण 3 भिंती चढून मी आंबे तोडायला गेलो आणि तेवढं मेहनत करून आंबे तोडले. पण जेवढं मला अवघड चढणं वाटत नाही, तेवढं उतरणं वाटतं. आणि ह्या वेळेस मला खूप जास्त भीती वाटते, कारण थोडा जरी आपला पाय निसटला तर तोंड फुटायचे 100% चान्सेस असतात. पण सुखरूपपणे मी उतरलो, थोडा आरामातच उतरलं, कारण मला माहीत होतं माझा जर पाय घसरला तर मला धराय बी कोणी येणार, कारण आई तर अगोदरच सांगली होती जाऊ नको म्हणून. पण जेव्हा मी सुखरूपपणे उतरलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर अशी खुशी होती जसं काय मी कोणता गडच जिंकलाय काय की. एवढी मेहनत करून 4 कैऱ्या तोडल्या, त्याच्यातली पण 1 कैरी फुटली होती. आता जाऊ दे, जे घेतलं ते घेतलं. आता बघूया आपण ह्या कैरीचा टेस्ट कसा आहे. तर ही कैरी थोडी आंबट आणि थोडी गोड आहे, म्हणजे ठीक आहे, बरी लागली मला. आणि आता मी गावाकडे येण्याचं कारण होतं की माझं काही सामान संपलं होतं आणि आपलं सामान संपलं म्हणलं की तर गावाकडंच जावं लागतं. तर गावाकडचा दिवस कसा जातो अजिबात माहीत होत नाही. म्हणजे एक दिवस तर कुणीकडे जाईल काहीच माहीत होत नाही. आता मला पुन्हा कंधारला यायचं होतं या बोरिंग लाईफमध्ये. त्याच्यानंतर मी बघितलं की सध्या 10वीचे पेपर आहेत, तर तिथं खूप जास्त गर्दी होती. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.